रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल होताच महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले। ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्या झेंड्यांच्या साक्षीने उमेदवारांचे अर्ज दाखल केले गेले। महाड शहराचा संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचे दिसले। शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करत भव्य रॅली काढण्यात आली, ज्याचे नेतृत्व मंत्री आणि शिवसेने नेते भरत गोगावले यांनी केले। रॅली दरम्यान जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला। शिंदे गटाचे संघटनात्मक सामर्थ्य या शक्ती प्रदर्शनातून स्पष्ट झाले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडमधील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीत शिंदे गटाची रणनीती काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वातावरण हे आपल्याला समोर दिसतं ते आमचं वातावरण आहे। 5 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही उमेदवारी अर्ज भरतोय आणि त्यासाठी हे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना महिला आघाडी युवा सेना हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आज आपण पाहताय मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये आज या ठिकाणी हजर झालेले आहेत। आता आम्ही थोड्याच वेळामध्ये इथून चालत जाऊन उमेदवारी अर्ज प्रांत ऑफिसला भरणार आणि निवडणुकीला सुरुवात होणार। महायुतीमध्ये आपण असताना देखील राष्ट्रवादी अगर भाजप करता एकही जागा सोडल्या, सर्वच्या सर्व जागा आपण आता जाहीर केलेल्या आहेत, ते फॉर्म भरताय, काय नक्की याच्यामध्ये गणित आहे? आता त्या लोकांनी काय केलंय काय नाही हे आपल्याला काय माहिती नाही। आम्ही जे काय वन मॅन शो जसं नगरपालिकेमध्ये लढलो तसं आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही लढतोय। रायगड विभागामधला विकास गोवाल्यांचं नाव जाहीर केलेलं आहे, त्यांचाही फॉर्म भरला असं माहिती आहे, नक्की काय? आता ही त्याची आई आलेली आहे, त्याची बहीण आलेली आहे, त्याची पत्नी आलेली आहे, त्याचा वडील आलेला आहे आणि त्याचे सर्व युवा सेनेचे शिवसेनेचे महिला आघाडी ह्या सगळ्या आज आलेल्या आहेत आणि आज फॉर्म आम्ही सगळ्यांचेच भरतोय। ज्यांचे ज्यांचे पूर्ण हे झालेले कागदपत्र त्यांचे आज भरतोय आणि काय एखादा 2 अपवाद असतील त्यांचे उद्या भरू। विकास गोवाल यांच्या फॉर्म बद्दल काय सांगाल? विकास गोगावलेच्या फॉर्म बद्दल सगळी तयारी झालेली आहे आणि फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला परत सांगतो आम्ही।